मनपूर्वक स्वागत करतो। मी सकाळीच आपल्याला सांगितलं होतं की आम्हा सर्वांचे मार्गदर्शक खासदार, माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री राणे साहेबांची प्रेस झाल्यानंतर मी शिवसेनेच्या वतीनं पत्रकार परिषद घेतो म्हणून असं सांगितलं होतं। पण त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ कुतूहल राहू नये म्हणून प्रेस आणि मधल्या या तासाभरामध्ये मी आणि दीपकभाई केसरकरांनी राणे साहेबांची देखील कुडाळमध्ये भेट घेतली। राणे साहेबांची आमची सविस्तर चर्चा झाली। युती करण्यासाठी आमच्याकडनं कुठचीही अडचण नाही, ही आमची भूमिका जी काल होती, जी सकाळी होती, तीच आमची भूमिका आहे। त्याच बाबतीमध्ये राणे साहेबांची आमची चर्चा झाली। राणे साहेबांनी देखील सांगितलं की राणे साहेबांचं मत देखील युतीनंच पुढे जावं अशा पद्धतीचं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की राणे साहेब हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते वरिष्ठांशी देखील बोलतील। ते आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची देखील चर्चा करणार आहेत। आणि म्हणजे ही अतिशयोक्ती सांगत नाही, सकाळी देखील मी सांगितलं होतं की राजकारण करत असताना सिंधुदुर्गामध्ये राणे साहेबांचा सल्ला घेणं, त्यांचं मार्गदर्शन घेणं हे क्रमप्राप्त आहे। जरी आम्ही शिवसेनेमध्ये असलो तरी ते आमचे खासदार आहेत, महायुतीचे खासदार आहेत। त्याच्यामुळं राणे साहेबांबरोबर सविस्तर चर्चा झालेली आहे। कशा पद्धतीनं पुढे जायचं, काय जायचं या संदर्भातले निर्णय नंतर होतील। पण महायुतीच्या बाबतीमध्ये जसं आम्ही पूर्वीपासून सांगतोय आणि विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांची स्वतःची भूमिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये युती होऊन जर आपण पुढे गेलो तर भविष्यात ज्या निवडणुका येतात त्याच्यामध्ये सगळे कार्यकर्ते सक्रियपणानं काम करतील। नाहीतर कार्यकर्त्यांमध्ये असा संभ्रम होतो की ज्यावेळी आमच्या निवडणुका असतात त्यावेळी आम्ही आमदार होण्यासाठी, आम्ही खासदार होण्यासाठी आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो, आम्ही महायुतीमध्ये लढतो। आणि ज्यावेळी कार्यकर्त्यांच्या निवडणुका येतात त्यावेळी मात्र आम्ही सेपरेट लढतो आणि कार्यकर्त्यांना सत्तेपासून वंचित ठेवतो। अशा पद्धतीचं एक चित्र आणि संभ्रम आणि शंका या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तयार होतात। त्याच्यामुळे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे सांगितले की महायुतीनं पुढे गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये आमच्या मनामध्ये कालही शंका नव्हती, आजही शंका नाही आणि भविष्यामध्ये देखील शंका राहणार नाही। पण हे सगळं करत असताना 0.01% हे जर घडलं नाही तर शेवटी शिवसेना म्हणून आम्हाला लढावं लागेल आणि त्या दृष्टीनं आमची तयारी सुरू आहे। परंतु कुठेही हाताताईपणा किंवा कुठेही आमची अशी भूमिका नाही की आम्हाला काहीच करायचं नाही। त्याच्यामुळं आमची भूमिका ही अतिशय नम्रतेची आहे। तुम्ही त्याला नरमाईची म्हणा, नम्रतेची म्हणा, काही म्हणा, पण आमची भूमिका ही समन्वयाची आहे। समन्वय साधून सिंधुदुर्गामध्ये युती व्हावी हे जे राणे साहेबांचं मत आहे त्याच्याशी आम्ही सगळे सहमत आहोत। मी एक गोष्ट अधोरेखित केली की उदय सामंत असेल, नितेशजी असतील, निलेशजी असतील, दीपकभाई असतील, एक पहिली महत्वाची गोष्ट आहे की आपण राणे साहेबांचं नेतृत्व मानतो। राणे साहेब आमचे खासदार आहेत आणि खासदार म्हणण्यापेक्षा राणे साहेबांना जो राजकीय अनुभव आहे किंवा राणे साहेब मुख्यमंत्री राहिलेले आहेत, राणे साहेब केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, त्याच्यामुळे अशा व्यक्तीचा सल्ला घेणं हे क्रमप्राप्त आहे। आणि शिंदे साहेबांनी देखील आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की राणे साहेबांना विचारून काही घडामोडी ज्या करायच्या असतील किंवा पाऊल टाकायचे असतील राणे साहेबांना विचारून टाका, त्याच्यामध्ये कमीपणाचं काय। जर आम्ही स्वतःहून म्हणजे शिवसेना म्हणून राणे साहेबांचा रिस्पेक्ट करतो, त्याच्यामध्ये दुसरी आमची कुठची भूमिका असण्याचं काही कारण नाही आणि कोणी चिडण्याचं आणि रागवण्याचं देखील काही कारण नाही। कोकणामध्ये रत्नागिरी जिल्हा देखील येतो। काल रत्नागिरी जिल्ह्याची रवींद्र चव्हाणांच्या बंगल्यावर बैठक झाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं, अतिशय संयमानं, अतिशय नम्रतेनं सगळ्यांची ताकद एकत्र राहिली पाहिजे, मान सन्मान युतीमध्ये मिळाला पाहिजे अशी भूमिका होऊन आम्ही रत्नागिरीमध्ये पुढे गेलो ना। त्याच्यामुळे कोकणात युती झाली नाही असं आपण म्हणू शकत नाही। आणि शिवसेना सिंधुदुर्गामध्ये देखील हेच सांगते की युतीसाठी जर बसायचं असेल तर मी संपर्क मंत्री म्हणून यायला तयार आहे। काही मंडळींना संपर्क मंत्र्यांबरोबर जर बसायचं नसेल तर त्यांनी शिंदे साहेबांची चर्चा करावी, अन्य आमच्या नेत्यांची चर्चा करावी, पण याच्यातनं मार्ग काढावा। आणि मार्ग निघालाच जर नाही तर शिवसेना लढू शकते, लढण्यासाठी तयार आहे। शेवटी आम्हाला तयारी ठेवली पाहिजे।
आता खासदार नारायण राणे यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी म्हटलं की कणकवली जर उद्धव ठाकरे सेना आणि शिंदेसेना एकत्र आले तर आम्ही 2 जिल्ह्याची युती तोडू अशा पद्धतीचा इशारा दिला. नाही, बातमी कोणालाही आम्हाला न विचारता प्रसार माध्यमातून आली. सकाळी राणे साहेबांची पत्रकार परिषद व्हायच्या अगोदरचा माझा बाईट जो आपणच सगळ्यांनी घेतला त्याच्यामध्ये मी स्पष्ट 3 नावं करून केली. शहर विकास आघाडी कोणाला करायची कोणाला नाही करायची हा त्यांचा वैयक्तिक संबंध आहे, पण त्या शहर विकास आघाडीशी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या शिवसेनेचा काडीमात्रही संबंध नाही आणि आम्ही युबीटी बरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. युतीसाठी काही मंडळी म्हणजे कोण हम्म. युतीसाठी काही मंडळी म्हणजे कोण युक्त झालं त्यांना? आता एक गोष्ट अशी आहे की राणे साहेबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीनं याच्यामध्ये पुढाकार घेतल्यानंतर मी कुठेतरी माझं वक्तव्य करून कोणाची जर मन दुखावणार असेल तर दुखवण्याचा प्रयत्न मी करणार नाही. शेवटी आम्हाला महायुतीनं जर पुढे जायचं आहे तर एकामेकांची मनं कशाला कलुषित करायची. त्याच्यामुळे तुमचा प्रश्न योग्य आहे. त्याला जर मी तुम्हाला अपेक्षित उत्तर दिलं तर जरा तुमच्या मनातलं जर मी उत्तर दिलं ते सध्या परवडणार नाही. सर, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपण देखील आणि दीपक सरकार आग्रही होता युतीसाठी. मात्र नितेश राणे त्या बैठकीमध्ये पूर्णतः विरोध दर्शवला आणि स्वबळाचा आणि स्वबळावरच लढणार असं देखील त्यांनी रवींद्र चव्हाणांच्या समोर. नाही, हे 12 वाजायच्या सगळ्या अगोदरच्या गोष्टी आहेत. आज 12 वाजायच्या अगोदरच्या गोष्टी आहेत. त्याच्यावर चर्चा करण्यामध्ये आता काहीच अर्थ नाही. स्वतः राणे साहेबांनी सिंधुदुर्गामध्ये येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली म्हणजे त्याला काहीतरी अनन्यसाधारण असं महत्व आहे. राणे साहेबांची जे प्रेस होते ते काहीतरी त्याला अर्थ आहे, त्याला महत्व आहे. तर त्या प्रेस नंतर राणे साहेबांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्याच्यावर मी काहीतरी अजून बोलणं हे अजिबात योग्य नाही. आणि माझ्या एखाद्या वाक्यावरनं उद्या असं नको व्हायला की उदय सामंत संपर्क मंत्री सिंधुदुर्गचे आणि उद्योग मंत्री असं असं बोलले म्हणून करायचंय. त्याच्यामुळं त्या बाकीच्या गोष्टींवर मला अजिबात बोलायचं नाही. राणे साहेबांचा रिस्पेक्ट होता, आहे आणि पुढे देखील राहणार आहे. राणे साहेबांनी काल आज दिलं स्टेटमेंट युती होणार आहे. प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचे रवींद्र चव्हाण त्यांनी म्हटलं की युती होणार नाही अशा पद्धतीने संकेत दिलेले होते आणि 16 लढण्याचं सुद्धा त्यांना तयारी करण्यात सांगितलं. एकूण भाजपमध्ये कुठे समन्वय नाही, हे माझं म्हणणं तेच आहे की आपण राणे साहेबांच्या प्रेस कॉन्फरन्सच्या अगोदर जे ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याची आता आपण चर्चा करण्यापेक्षा राणे साहेबांच्या पत्रकार परिषदेनंतर काय काय चांगलं घडतं याच्यावर जरा लक्ष ठेवून राहू आणि नंतर त्याच्यामध्ये निर्णय घेऊ. आता मी संपर्क मंत्री असल्यामुळं सारखं सारखं तुम्हाला भेटायला येणार आहे. सावंतवाडीत येईन, वेंगुर्ल्यात येईन, कणकवलीत येईन, कणकवलीत नाही आपलं मालवणला येईन. जो मुद्दा आहे 5 तारीखला रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत जिल्हा मेळावा झाला जुना. त्याच्यामध्ये प्रभाकर सावंतांनी सरळ म्हटलं होतं कार्यकर्त्यांची इच्छा आहे 16 लढा आणि त्याला मम म्हटलं प्रदेशाध्यक्षांनी अप्रत्यक्ष सहमती दिली आणि यानंतर आता त्यांच्या हालचाली सुरू झाल्या. सोबळ्यांच्या 10 उमेदवारी अर्ज दाखल करायला अशा वेळी हा स्टेटमेंट कार्यकर्त्यांच्या भाषणानंतर कार्यकर्त्याला मॉरल सपोर्ट देणं ही नेत्याची जबाबदारी असते. त्या भावनेतनं कदाचित रवींद्र चव्हाण साहेबांनी ते सुतोवाच केले असतील. मी मगाशीच सांगितलं की प्रदेशाध्यक्ष हे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचा रिस्पेक्ट राहिला पाहिजे कारण ते भाजपाच्या मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी जे भाषण केले त्याच्यावर मी काहीतरी बोलावं म्हणजे केसरकर साहेबांच्या मनामध्ये, केसरकर साहेब तुम्ही त्यांच्या मनामध्ये आहे जे ते मी जसं त्यांना सांगितलं मी बोलावं अशी अपेक्षा आहे तसं मी काय बोलणार नाही. त्याच्यामुळं माझ्या वक्तव्यानं जर भविष्यामध्ये महायुती होणार असेल सिंधुदुर्गामध्ये त्याच्यात मिठाचा खडा पडू नये ही मी दक्षता घेणार आहे आणि मी जशी घेतो तशी सगळ्यांनी घ्यावी. असंही म्हटलं राजन तेली हा आता ते शिंदे आले आहे अजून ते बंधन व्हायचं की नाही ते आता आपण शिंदे सेनेशी बोलून ठरवू असं. हे बघा, राजन तेलींच्या बाबतीतली भूमिका ही माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका आहे. मी जाहीरपणानं सांगतो की राजन तेली आमच्या महायुतीच्या प्रोसेसमध्ये कुठेही आडकाठी ठरणार नाहीत. राजन तेलींना एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत किंवा ज्या काही गोष्टी त्यांना सांगितल्या त्याच्यामध्ये कुठेही अडचण येण्याची शक्यता नाही. आणि मी मगाशी सांगितले की राजन तेलींचं नाव जोडून महाविकास आघाडी ते करतायत असा कोणतरी गैरसमज पसरवतोय, पण राजन तेलींचा त्या महाविकास आघाडीशी काडीमात्रही संबंध नाही. मुद्दा असा झाला की अनावधानानं महाविकास आघाडीमध्ये जायचं का हे आम्ही वरिष्ठांना विचारू हे राजन तेली साहेब बोलल्यामुळे ते कदाचित आरोपीच्या पिंजऱ्यात आले असतील.
पण जी काल आमची रात्री बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट निर्णय घेतलेला आहे की कुठेही युबीटी आणि आम्ही एकत्र येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. साहेब, आता जे त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की राजन तेलीवर त्यांनी म्हटलं की राजन तेली आपण अजून ते परमनंट झाले नाही. मग तुम्ही म्हटलं तसं राजन तेलीचा अडथळा ठरत असते युतीसाठी, त्यामुळे थोडे दिवस बाजूला ठेवणार. नाही नाही नाही, मी काय सांगितलं की राजन तेलीना विचारून युती करणं हा प्रश्नच येत नाही ना. राजन तेली देखील राजकारणामध्ये परिपक्व राजकारणी आहेत. त्यांनी अगोदरच काही गोष्टी पक्षाकडे क्लिअर केला. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असू शकतो की बाबा कुठं माझ्या नावाची अडचण कुठं होत असेल तर तुम्ही मला विचारात घ्यायचं की नाही घ्यायचं याच्यापेक्षा शिंदे साहेब जो निर्णय देतील तो मला मान्य आहे. त्याच्यामुळे राजन तेलींचा महायुतीमध्ये कुठं अडसर आहे अजिबात नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं राजन तेली महायुतीचं काम करतायत. आता काही सोशल मीडियावर असेल किंवा अन्य बाबतीमध्ये असेल तर कोणीतरी सांगितलं की उदय सामंत या. आता काय मी कणकवलीमध्ये गेलेलो पण नाही, कणकवलीमध्ये गेलो नाही, माझी कोणाची चर्चा झाली नाही. रात्री 3 वाजता मी भेटलो. मी 3 वाजता कोणाला भेटू शकतो? मी 3 वाजता मी सांगितलं ना सकाळी 3 वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं युती करायची आणि 1% नाही झाली तर काय करायची याच्यासाठी कोण कोण आम्ही होतो. निलेशजी राणे होते, दत्ता सामंत होते, संजय पडते होते, संजू परब होते, संजय आंगरे होते, राजन तेली होते. हे आम्ही सगळे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीसाठी असं होणार आहे, महाविकास आघाडीसाठी हे होणार आहे, आपल्या काय शहर विकास आघाडीसाठी त्याचा काही मात्र संबंध नाही. आणि जे मी मगाशी सांगितलं ते परत सांगतो, कोणीही कोणाचं नाव कुठच्याही युती बरोबर आणि आघाडीवर जोडू शकतं, परंतु युबीटी बरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कणकवलीच्या बाबतीत काय पाठणा व्हायला गुप्त बैठक झाली शहराच्या बाहेर आणि सेनेचे नेते शहर विकास संदर्भात त्या बैठकीला विषयाला परब होते असं पण म्हणतायत. खरं आहे का ते? नाही, ते पण नाव येतंय. म्हणजे युबीटी आणि ह्याच्यामध्ये ही बैठक जी झाली त्याच्यामध्ये बरोबर आहे तुमचं म्हणणं, शहराच्या कुठेतरी बाहेर झाली पण त्याच्यामध्ये नावं ही येत आहेत. मी राजन तेलीला विचारलं, ते म्हटले माझा काय संबंध नाही, मुंबईत होते. त्याच्यानंतर आणि कोण नाव, निलेशजी तर स्वतः 3 दिवस ऍडमिट होते धीरूभाई अंबानी याला, त्याच्यामुळे ते ऐकण्याचा प्रश्नच येत नाही. आता विशालचं नाव एक प्रामुख्याने पुढे येते, त्याने घेतली की नाही मला माहित नाही बाबा. मला जे इनपुट्स आहेत ते मला जसं तुम्हाला आहेत तसे मला. त्या संदर्भात राजन तेलींनी काल असं स्टेटमेंट दिलंय की शहर विकास आघाडी करण्यासाठी काही प्रामुख्याने आग्रही काही स्थानिक पदाधिकारी आहेत किंवा तिथले काही नागरिक आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेचे काही आहेत असं त्यांनी सांगितलं. तर राजन तेलींनी सांगितलेली वस्तुस्थिती ही कणकवलीच्या नगरपंचायतीपुरती सीमित आहे. त्या नगरपंचायतीच्या याच्यामध्ये ग्रामस्थांनी काय करावं, नागरिकांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. तसं तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं आपण राजकीय, तर कणकवलीमध्ये आमचे नगरसेवक किती आहेत? भूषण परुळेकर जो प्रवेश केलेला आहे तो जर सोडला तर कणकवली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचं धनुष्यबाणाचं अस्तित्व कमी आहे, आम्ही मानतो ना. पण त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय टार्गेट करून ओढायचं आणि आमच्यामुळे काहीतरी झालं सांगायचं, म्हणून पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं शहर विकास आघाडीशी. आणि दुसरं शहर विकास आघाडी काय युबीटी बरोबर, शहर विकास आघाडी ही ते म्हणतात सर्वपक्षीय आहे, हे आहे ते आहे. आमचा युबीटीशी युती करण्याचा काहीही संबंध येत नाही. आणि त्या मिटिंगला ते अजून थोडी खात्री करून घ्या, जशी बाकीची नावं सांगितली जातात तसं हे पण एक नाव होतं, ते पण होते आणि त्यांच्या पुढाकारानंच झाले असं म्हणतात. बघा माहिती युतीबाबत नेमका केव्हापर्यंत शकतो आणि हे बघा आमच्याकडे सगळा पॅटर्न रेडी आहे. सावंतवाडी नगरपालिकेमध्ये काय करायचं, कशी युतीची बोलणी करायची, वेंगुर्ल्यामध्ये काय करायचं, कणकवलीमध्ये काय करायचं, मालवणमध्ये काय करायचं. आता माझा मतदारसंघ नाही त्याच्यामुळं सावंतवाडी आणि वेंगुर्ला मतदारसंघामध्ये दीपक भाई आमचे जे मुख्य प्रवक्ते आहेत ते निर्णय घेणार आहेत. मालवण मतदारसंघामध्ये निलेशजी निर्णय घेतील, त्यांचा मतदारसंघ आहे. आणि कणकवलीमध्ये आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ महायुती झालं तर काय काय करायचं ते. त्याच्यामुळे ज्यांना ज्या ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी त्या पार पाडतील. आणि महत्वाची गोष्ट की जे सिंधुदुर्ग वासियांना अपेक्षित आहे की भगवा फडकला पाहिजे, तो भगवा फडकण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पत्रकार परिषदेत नारायण राणे सर देखील म्हणाले की वरचढ जागा असतील, सगळ्यात जास्त जागा असतील त्या भाजपला मिळणार आणि नगराध्यक्ष नगरपंचायतीवर जिल्हा परिषद भाजपचा झेंडा असेल असं देखील. तर महायुती झाल्यानंतर ऑब्विसली भाजप आणि शिवसेना हे एकत्र असणार, बरोबर आहे.
आता त्यावेळी ते काय जे कॅल्क्युलेशन होईल ते काय ठरवतील सगळे नेते मंडळी, त्याच्यामधनं महायुतीचाच भगवा फडकणार ना. माझं फायनल निर्णय झाला तर केव्हापर्यंत होऊ शकतो आणि अगोदर बैठकीचं काय नाही, हा प्रश्न मला विचारून उपयोगच नाही आहे. हा प्रश्न जो आहे हा मला विचारून उपयोगच नाही. याचं कारण असं आहे की आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर बसायला तयार आहोत, चर्चा करायला तयार आहोत. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आमचे पदाधिकारी त्यांच्यावर बसतील आणि मग निलेशजी आणि दीपकजी ते फायनल करतील. नाही, रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजकीय परिस्थिती ही वेगळी आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किरण भैया राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार आहेत. रत्नागिरीचा आमदार मी आहे. शेखर निकम राष्ट्रवादीचे आमदार आहेत, महायुतीतून निवडून आलेले, आणि योगेश कदम हे राज्यमंत्री आहेत. आणि एक जागा जी आमची आहे ती फक्त 1100 मतांना पराभूत झालेली आहे आमची. त्याच्यामुळे आमचं कोऑर्डिनेशन अतिशय चांगलं आहे. आमच्या बैठका देखील झाल्या, चव्हाण साहेबांच्या घरी काल बैठका झाल्या. त्याच्यामुळे महायुतीनं रत्नागिरीमध्ये पुढे जायचं हे आम्ही निश्चित केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना आम्ही आता कुठं कमी आहोत तर देवरुख नगरपंचायतीमध्ये आम्ही कमी आहोत. तर तिथं आम्ही स्वीकारलं ना की आम्ही कमी आहोत, आम्हाला एवढ्या जागा द्या. आमच्याकडे खेळीमेळीनं झालेलं आहे. नाही, तसा होणार नाही ना. नाही, तसा होणार नाही. सिच्युएशन वेगळं आहे. मी सांगितलं देवरुखची सिच्युएशन वेगळी आहे, राजापूरची वेगळी आहे, लांजाची वेगळी आहे, तसे सिंधुदुर्गची अजून वेगळी आहे. त्याच्यामुळे सिंधुदुर्गचा जो पॅटर्न आहे युतीचा तो वेगळ्या पद्धतीने करावा लागेल. रायगडचा वेगळ्या पद्धतीने करावा लागेल. ठाण्याचा वेगळ्या पद्धतीने करावा लागेल. प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्न आणि नेत्यांची मानसिकता ही वेगवेगळी आहे. त्याच्यामुळे सिंधुदुर्गातला पॅटर्न रत्नागिरीमध्ये आहे किंवा रत्नागिरीतला पॅटर्न सिंधुदुर्गामध्ये अशातला भाग नाही. पण राणे साहेबांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. तुम्ही आता मध्ये लोकांच्या बाबतीत एवढ्या पद्धतीने भेटवत अशा पद्धतीचे उद्योग त्या परिस्थितीत मगाशच्या कार्यक्रमाला आपण होता मगाशच्या कार्यक्रमाला जर अनेक आपली मंडळी होती की नव्हती मला माहित नाही, पण मगाशच्या कार्यक्रमामध्ये इथल्या असोसिएशनच्या अध्यक्षांनी असं सांगितलं की या 2.5 वर्षामध्ये, म्हणजे पूर्वी वर्षाला 25 छोटे छोटे कारखाने बंद पडायचे, आता 70 नवीन कारखाने या MIDC मध्ये उभे राहिले. आणि त्या एका कारखान्याला मी आत्ता भेट देऊन आलो, त्याचा टर्नओव्हर जवळजवळ 70 ते 80 कोटी रुपये आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हाला पण मी त्या इंडस्ट्रीमध्ये घेऊन जातो. योगायोगानं माझ्या काकांचीच इंडस्ट्री आहे ती तुम्ही जाऊन बघा. ती बघितल्यानंतर मला पण आश्चर्य वाटलं की जगभरामध्ये काही जे क्रीम आणि अंगाला लावायची वापरली जातात ही सगळी कुडाळमध्ये बनतात, हे आता मला कळलं. तिथं पण जवळजवळ 60, 70, 80, 100 लोक काम करतात. तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की नवीन प्रोजेक्ट जे झालेत ते पुढच्या दौऱ्यामध्ये मी तुम्हाला तिथे घेऊन जाईल. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुडाळ MIDC मध्ये देखील 70 नवीन प्रकल्प आलेले आहेत. आणि MIDCचा विषय काढला म्हणून सांगतो, मगाशी मी भाषणामध्ये देखील सांगितलं की अडाळी MIDC जी आहे त्या अडाळी MIDC मध्ये थोडा काहीतरी गैरसमज झालेला आहे. आपण कुठचाही उद्योजकांचा प्लॉट कोणालाही देत नाही. ती जागाची आपण म्हणतोय गोल्फच्या स्टेडियमची ती जी जागा आहे ती उंच सखल जागा जी उद्योगाला लागत नाही, त्या उद्योजकांना लागत नाही, अशा पद्धतीचा आपण तो निर्णय घेतला होता. तरी सुद्धा त्याला मी स्थगिती दिलेली आहे. आणि मी स्वतः 8 दिवसानंतर अडाळीला तिथं जातोय आणि ज्या उद्योजकांनी प्लॉट घेतले त्यांना ते प्लॉट देण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे. फक्त त्याच्यामधली शासकीय बाजू तुम्हाला सांगतो, तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल त्याच्यामधनं. आपण थोडं, जसं मी काल पार्थ पवारांच्या संदर्भामध्ये सांगितलं की त्याच्यामध्ये उद्योग विभाग जोडून टाकला स्टॅम्प ड्युटीचा आणि काही संबंध नसताना, तसं अडाळी MIDC मध्ये तुम्हाला एक धक्का बसेल. मी आता सांगतो ते ऐकल्यानंतर. आपण ते प्लॉट का देत नाही उद्योजकांच्या ताब्यामध्ये, तर 3 महिन्यापूर्वी आमच्या असं लक्षात आलं की MIDC अडाळी जी आहे आणि त्याच्यामध्ये जे जमिनीचं क्षेत्र आहे त्यातलं 34 हेक्टर जमीन ही सापडत नाही. हा, त्याच्यामुळे बरं ती 3 वर्षात नाही गेलेली आहे. परत 3 वर्षात गेलेली नाही. त्याच्यामुळे आज मी कलेक्टरांशी बोललो. मी त्यांना सांगितलं की याच्यामध्ये ही जमीन आपल्याला शोधूनच काढावी लागेल. त्याची खरेदी खतं झालेली आहे, MIDC कडे आहेत, पण स्पॉटला ज्यावेळी मोजणी झाली त्यावेळी 34 हेक्टर जमीनच सापडत नाही. त्या 34 हेक्टरवर नक्की काय झालंय, कदाचित टेक्निकल बाब असू शकते किंवा जमीन आम्ही
महसूल विभागानं आमच्याकडे ताब्यात दिली नसेल तर त्याच्यासाठी फक्त आपण ते थांबवलेलं आहे. पण जेवढा पिरियड आपण थांबवतोय तेवढा त्यांना डेव्हलपमेंट पिरियड आपण वाढून देणार आहोत. त्याच्यामुळे ते जे काही एक शंका होते की बाबा त्यांचे प्लॉट काढून घेत आहेत, ते गोल्फवाले येत आहेत म्हणून हे करतायत. गोल्फ कोर्स ही फक्त जी संकल्पना आहे ही टुरिझमच्या दृष्टीनं मांडलेली आहे. गोवा आणि सिंधुदुर्गचा टुरिझम आकडा जो आहे तो फार मोठा आहे, त्याच्यामुळे तो केलाय. पण तिथल्या लोकांना जर नको असेल तर असं काय आग्रह नाही की तो केला पाहिजे. त्यामुळे त्याच्यात परत कंगोरे जे वेगवेगळे काही काढले जातात स्वतःच्या कल्पनेतनं, तर ते काही लोकांनी थांबवले पाहिजेत. मी सरपंचांना स्वतः भेटलो आडाळीच्या, ती देखील लोक मला सकाळी भेटली. त्यांनी पण मला सांगितलं की कुठच्याही गोष्टीमध्ये संघर्ष करून काही करायचं नाही, आम्हाला समजवून सांगा, आम्हाला प्रेझेंटेशन द्या, आम्ही पुढे जायला तयार. साहेब, विजय वडेट्टीवार यांनी एक आरोप केलाय. ते म्हणतात की प्रताप सरनाईक यांनी मीराबाई मधली जी जमीन आहे 200 कोटीची जमीन होती ती अवघ्या 3 कोटीला घेतल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. आरोप प्रत्यारोप आता निवडणुका आल्यानंतर जोरदार सुरू झालेले आहेत. 3 कोटीची जमीन, 200 कोटीची जमीन 3 कोटीला घेतली, 1000 कोटीची जमीन 500ला घेतली. या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या अफवा आहेत असं मला वाटतं. कारण माझ्या बाबतीत घडलेला मी तुम्हाला किस्सा सांगतो ना. परवा रात्री मी 10 वाजता एका कार्यक्रमाला होतो आणि डायरेक्ट मला मीडियाने फोन करून विचारलं की तुम्ही म्हणजे मी 21 कोटीची स्टॅम्प ड्युटी 500वर आणली, 500 रुपयावर. मी एका कार्यक्रमात मी म्हटलं असं होऊ शकत नाही. तरी देखील रात्री ऑफिसर्स नव्हते, सकाळी मी माहिती घेतली तर ते अर्धवट कोणीतरी सांगितलेलं होतं की उद्योग खात्यानं केलंय. पण ते 21 कोटीचे 500 रुपये हे उद्योग विभागानं केलेलं देखील नव्हतं आणि त्या प्रकरणाशी आमचा संबंध पण नव्हता. त्याच्यामुळे तसंच प्रताप सरनाईक साहेबांच्या बाबतीतलं आहे की त्याच्यातली माहिती घेतली पाहिजे ना. प्रताप सरनाईक साहेब असं काही कृत्य करतील असं मला वाटत नाही. तर कोराळे मध्ये क्रीडांगणासाठी जो राखीव प्लॉट तो सुरेश प्रभूंच्या क्रीडा प्रबंधकांनी गेली अनेक वर्ष घेऊन ठेवलेला आहे. पण कुठलंही डेव्हलपमेंट झालं एमआयडीसीच्या रूल प्रमाणे इतकी वर्ष तो प्लॉट त्याच्याकडे राहू शकतो. आजच म्हणजे कदाचित हा योगायोग असेल, ज्यांनी प्लॉट घेऊन ठेवलेले आहेत त्याच्यावर काही केलं नाही त्यांचे सगळे कुडाळचे सगळेच्या सगळे प्लॉट जर जेन्युअन रिझन नसतील तर काढून घ्यायचा मी निर्णय घेतलाय. पण त्याच कुडाळमध्ये याच एमआयडीसी मध्ये आम्ही जी निलेश राणे साहेबांनी मागणी केली होती मैदानाची, ती शासकीय मैदान पूर्ण करण्यासाठी जागा देणार आहोत हे आज आम्ही निश्चित केलं. तर आढाव्यामध्ये जे एमआयडीसीचा जो मुद्दा म्हणला त्याच्यात गुंतवणूक केलेले 49 जे प्राचार्य होते ते कुठे अडचणीत आलं तर त्यांनी दावा म्हणून ते एकत्र आलेले होते, त्यांची सुविधा बंद केल्याचं त्यांनी आरोप केला. मी त्याचंच मगाशी उत्तर दिलं. 34 हेक्टर जमिनीचा जो विषय निघालेला आहे की ती 34 हेक्टर जमीन नक्की कुठं आहे त्याच्यासाठी मोजणीचा आपण प्रयत्न करतोय लवकरात लवकर करायचा. ती मोजणी झाली 15-20 दिवसात, महिन्याभरामध्ये. मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय की ते जे 49 लोक असतील किंवा 490 लोक असतील त्यांना जो प्लॉट अलॉट केलेला आहे त्यांना सगळ्या सुविधा देऊन त्यांचा डेव्हलपमेंट पिरियड जो संपतोय त्यांना त्याच्यामध्ये दंड होऊ शकतो, तो दंड न लावता तो डेव्हलपमेंट पिरियड वाढवून देण्याचा देखील आज मी निर्णय घेतलाय. ओके. हा, जशी नोटबंदी झाली तशी नोटबंदी करावी शेतकऱ्यांनी असं आव्हान उद्धव ठाकरे ऐकतील लोक. जशी नोटबंदी केली तुम्ही काय म्हटलं की अमुक अमुक काय नोटबंदी झाली म्हणून वोटबंदी करावी शेतकऱ्यांनी नोटबंदी असं म्हटलं, बरोबर आहे. तर त्याच्यावर मी असं प्रश्न विचारला की हे लोक ऐकतील का? विधानसभेला हे सगळे पराक्रम करून झालेले आहेत, पण तुम्ही सगळे मतदार आहात, बरोबर ना? मतदारांच्या एक लक्षात असेल की दुबार नोंदणी असेल, मृत झालेली व्यक्ती असेल, क्लेरिकल मिस्टेक असेल, टायपिंग मिस्टेक असेल, नाव शिफ्ट करायचं असेल, नावावर आक्षेप घ्यायचा असेल, नाव मतदार यादीतनं काढायचं असेल, याला निवडणूक आयोग जाहीर तारखा देऊन कालावधी निश्चित करतो. बरोबर आहे? बरोबर आहे ना? म्हणजे मला जी माहिती आहे ते त्या कालावधीमध्ये जाऊन आक्षेप घ्यायला पाहिजे. पण ज्यांनी आयुष्यभरात फक्त मतदान केलं, मतदार यादी कधी बघितलीच नाही, आता कार्यकर्ते नसल्यामुळे ह्यांना मतदार यादी बघावी लागते आणि त्यांना असं वाटतं हे दुबार आहे, तिबार आहे, काय अजून काय काय. ही प्रोसिजर दरवर्षी असते, ही तहहयात असलेली प्रोसिजर आहे. पण काही लोकांना हे अप्रूप आहे कारण त्यांनी आजच कदाचित ती मतदार यादी बघितली असेल. आणि काय मगाशी विचारलं ते आता प्रश्न होता तो, तर ते यमक चांगलं जुळवतात, त्याच्या पलीकडे बाकी काही नाही.
त्याचा विचार मतदारांनी विधानसभेमध्ये केला नाही. तोच विचार पुन्हा मतदार करणार नाही आणि मतदार पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत महायुतीची सत्ता देतील आणि महायुतीचा भगवा फडकेल. धन्यवाद. मुंबई महानगरपालिकेमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव महापौरपदी चर्चेत आहे. कशासाठी? मुंबई महापौरसाठी आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चेत आहे. शुभेच्छा त्यांना. आता आणि काय सांगू शकतो? ते जर महापौर होणार असेल तर आपण शुभेच्छा देऊ शकतो ना. ह्याच्या पलीकडे मतदान तर माझं मतदान तिथे नाही, मतदान करणार म्हणून सांगू शकत नाही. कारण माझं तिथल्या मतदार यादीत नाव नाही. आलं तर म्हणतील मुद्दाम टाकलेलं आहे. माझं पालित आहे, त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यापलीकडे मी काही करू शकत नाही. त्यांच्या ह्या संकल्पनेला मी दाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.